श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्दी भवसरिते काजा, साधकानौकाससी तू हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमुदा, तुझी लीला गादा भक्तिसार ग्रंथाते, मागले अध्यायी बदविले गहन, गोपीचंदाचे उदार कथन, बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला, या उपरी एक जे श्रुती, सिंहावलोकनी विश्रांती, गोरक्षकानी पाचे युक्ती, स्त्री राज्यात जातसे, मार्गी चालिका मुक्काम मुक्काम, सदा श्री गुरुचे आठवे नाम, ग्रामात करुणी भिक्षाटन, पुढे मार्ग क्रमितसे, ऐशी आस्ती गौड बंगाल, सांडोनी सांडिला बंगाल कौल, पुढे जात स्त्री राज्यात वहिला, सीमेपर्यंत पातला, परिविचारी स्वमनात, श्री गुरु राजा आहेत तेथ, राज्य वैभव बहु सामर्थ्य, संपत्तीचे मिरवतसे, ऐसे वैभव मानी सुख प्रकरणी, माती ओळखिले कैसा कोणी, श्रीमंता पुढे हीन दीन मान्यत्वाते मिरवेना, जेवी अर्खा पुढे खद्योत, हीन दीन अति दिसत, तेवी मज कंगाल बनता, ते कोण तेथे ओळखील, मेरू पुढे मशक स्थिती, कोणे वर्णावी कमणार्थी, की पुढे बैसल्या वाचस्पती, मैंदवल्गना भिरविना, की हिरा तेज पडिपाडा, गार ठेवणी पुढा, परीस पालटा देता दगडा, योग्या योग्य साजेना, सुवर्ण मिरवेश राशी 16, तिथे दगडाचा पाड केतुला, तेवी माते संपत्ती मिरवला, ओळखील कैसा तो, असो या उपरे दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्राप्रती, परमद्वार लागेल चित्ती, सुख संपत्ती भोगिता, जैसे जीविता षड्रसन्न, तै कडवट सेवी कोण, तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून, जाईल कैसा बैरागी, या पर्यायी तिसरे अर्था, मम नाम श्री गुरु लागी कळता, नेनो कल्पना करून चित्ता, वर्तील घाता माझिया, मग तयाच्या सवे विद्याळी, करावी आपण बांधुनी कळी, हे तो गोड येणे काळी, मजपटी भासेना, ज्या स्वामीचे वंदितो चरण, तयासी विद्येची रोई खेळेन, हे योग्य माते नवे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी, ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्षक मार्गी रमता, तो वेश्या कटक देखिले तत्वता, स्त्री राज्यात जाती त्या, तो सकळ वेश्याची मुख्य कामिनी, गुणभरिता कलिंगा नामनी, तिचे स्वरूप वर्णिता वाणी, रतिपती आतळेना, जिते पाहता मुखकमळ, शशी तेजाहुनी अति निर्मळ, परमलज्जित चपा केवळ, होऊनी ढगी रिगताती, जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेधित मन, मग विषय लंपटा पार जाण, कवनार्थी वर्णावे, ऐसी परी सुलक्षण दारा, चातुर्य कलिका गुण गंभीरा, जिचे नाम साजो तारा, की हिरागारा मिरवती, जिचे सुस्वर विपुल गायन, ऐकता खालती गंधर्व करीती मान, अप्सरा परमलज्जित होऊन, सेवा इच्छिती जियेची, ऐशा परीती कलिंगदारा, जात स्त्री देशात अवसरा, तै औचितची ते गोरक्ष उदारा, देखता झाला निज दृष्टी, मग तो जवळी योगद्रुम, जाऊनी पुसेतियेचे नाम, येरी म्हणे कलिंगा उत्तम, नामसी या देहा, येरू म्हणे कवनार्थी, जाता कोणत्या गामाप्रती, कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती, जाणे आहे यामुते, गाव मैनाकिनी पद्मिनी, सकळ स्त्रिया देश स्वामिनी, येते नृत्य कळा दावणी, वश करणे आहे जी, ती राजपद्मिनी वश्य होता, अपार देईल अमुते वित्ता, या परी कामना योजुनी चित्ता, गमन करतो आम्ही की, ऐसा वृत्तांत ऐकून युवती, हृदय विचारी योगपती, की इचीच शुद्ध धरुणी संगती, प्रविष्ट व्हावे त्या स्थानी, मग सहज स्थितीने गमना, आव्हानुनी दृष्टी राजसदना, गुप्त वेश श्री गुरु कामना, अवगमुनी घ्यावी तो, ऐसा विचार करुनी चित्ती, बोलता झाला ती युवती, म्हणे मी येतो तुमच्या संगती, हाल तरी की कृपेने, येरी म्हणे नरेंद्रोत्तमा, येऊ म्हण पाहासी संगती आम्हा, तरी कुशळपणी काय तुम्हा, भोरिली विद्याजे,
येरू म्हणे करुणी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदुंग वाद्य वाजवीन कुशळपणे नेटका येरी म्हणे गाणे वाजवणे ये तसे चातुर्यवाणे तरी प्रथमारंभी आम्हा दाविने कैसे रीती कुशळत्व येरू म्हणे जी काय उशीर आता जी पहावा चमत्कार हात कंकणा आदर्श व्यवहार कासया पाही दृष्टी ते की स्पर्शता शुद्ध आमरपण होय न होय केली आपान की स्पर्शिला परसोन भ्रांती मिरवेल काय तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी नसे ऐकताची कलिंगा मही सदनाहुनी उतरली मही तळी घालून आसन सारंगी देता आणून म्हणे नवरसे कुशळत्व कळण कळा दावी कोणती नैसी ऐकोने तियेची गोष्टी तरी कवळोनी भस्मची मुठी गंधर्व प्रयोग होती जलपुनी भाळी चर्चितसे चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे आणि चतुर्थ वाद्या ते स्पर्शितसे ऐसे झाली अहंकार देतसे गावे वाजवावे म्हणून या तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वासारखे गायन तंत वितंत सुस्वरी वादन भाजवी वाद्य चतुर्थ हो आपुले आपण वाद्य वाजविती पाषाण तरु गायन करती हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्यगिरी मानवी चोमुखी ओपुनी मध्यमांगुळीती विस्मय करी आपुल्या पोटी चित्ती म्हणे हा नर धुर्जटी ईश्वर तुल्य भासत असे जो पाषाण तरु हाती गायन करविता गंधर्वा सरी आपण तया लागी स्वतः गायन अवश्य काय करावया जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिश्रमणे करावया शक्य म्हणावे की जेणे बुरट गौतमी कांसे खाली सर्व पदार्थी मही उद्धरिली त्यात कामधेनू निर्माया भली परमावशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामना पूर्वी सकळी ते कल्पतरू मिळी अनायासे शोभतसे तन्याये वृक्षपाशाणी आणिली जाणे गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणे गाणार नाही का बोलावे तरी आता असो कैसे आपणची राहावे याचे संगतीस ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाली विभळा महाराजा सद्गुणाकरिता मी दीन किंकरानाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी आद वर्णनाची सविता राशी दैवे उदेली ममतम गुणासी तरी संज्ञा जे बोलिलासी तेची सिद्ध आव्हानी तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरवसी कोणत्या भावा ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावेज कारण गुप्त ठेविल्यास कार्य साधन घडून येईल पुढारा ऐसा विचार करुनी म्हणे ऐके शुभाननी वंडा मम देहा लागुनी जगा माझी मिरवितसे येरी म्हणे पूर्वडराया अर्थ कामना कोण हृदया असेल तैसी बदुनिया सुखा लागी हे लावे येरू म्हणे ओ शुभाननी विषय घनाची बोलसी कडसनी तरी काही कामना नसे मनी अज्ञान असे यार्थी एक वेळ उदरा प्रती समया देई का होती या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच हेरी ऐकोनी ऐसे वचन अवश्य तरी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा तरी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यात आपण जाणे तिथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात येरू म्हणे कवनार्थी आगमन नसे त्या देशाप्रती येरी म्हणे मरुत सुती भुवुक्कार स्त्रिया होती ऊर्ध्वरेती वायुनंदन रेतपडे भुवुक्कार वचने गरोदर होती तेने करून सकळ स्त्रिया त्या देशी त्याची भुवुक्कारे करून पुरुष गर्भात होय पतन तेने करून तयासी मरण होतसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेले चित्ती तरी तू ते होईल कैसी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझिया येरू म्हणे ऐक युवती काय करीला म्हा मारुती प्रलय काळची मूढनी हरती लोळवीन महिते आगे तीव्र तपाचा तपो जेठी जेणे सविता गिळून ठेविला पोटी
तेथे दीपाची हळहळ हो मोठी, मानील काय तो पुरुष सकळ मही जो माथा वाहे, त्या ते पर्वताचे काय भय काय, अब्धी गीता शरण रिघावे काय वेगे थिल्लारा, तरी आता शुभांगणे हा संशय तू ना आणि म्हणे, ऐसे गोरक्षती ते बोलोनी, ते स्थाना होनी उठला, मग ती कलिंगा बैसवनी रथी, आपण झाले पुढे सारथी, दोन्ही वागदोरे धरुनी हाती, धुरा वेष्टुनिया बैसलासे, परी प्रथमारंभी तो धुर्जटी, करी कळोनी भस्म चिमुटी, वज्रास्त्र मंत्र होती अपार शक्ती जल्पला, म तया मागे स्पर्श मंत्रा, जल्पोनिया निज वक्त्रा, तेही मिरवे सबळास्त्रा, मही लागी महाराजा, यावरी तिसरे मोहनास्त्र, विराजले अति पवित्र, उपरी चौथे नागास्त्र, सीमेवरी ते प्रेरिले, ऐसे चतुर्थास्त्र प्रेरून, चालता झाला गोरक्षपरीने, सीमा उल्लंघनी एक योजन, स्त्री देशात मिसळला, चिना पट्टण उत्तम ग्राम, येथे झालाचे मुक्काम, तब लोटून गेला अवघा दिन, मही निशा दाटली, तरी दिना समान रात्री, चंद्र तेजे मिरवली होती, सकाळी भोजने सारुनी निगुती, पहुडली शैनी आपुलाल्या, निशा लोटली एक प्रहर, तो रात्री निवळली महीवर, सकळ लोपून अंधकार, दिशा उजेडे उजळली, ते दिनीची म्हणून रात्री, की उदया आली माया भगवती, चंद्रपोत घेऊन हाती, सहजमती क्रीडत असे, की ते रात्र नव्हे जडित पदक, हेमत गटी अवनी देख, त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक, मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा, की ते रात्र नव्हे भद्रकाळी, शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी, चंद्र बीजवर आले उनी फाळी, मही लागे क्रीडत असे, म्हैसी परी सुलक्षण राती, उजेड दावी महीवरती, तो एरीकडे गमन मारुती, सेतुहुनी करीत असे, मार्गी जाता सहज स्थिती, येऊन पोचला सीमेवरती, तो वज्रास्त्र हृदयापती, येऊन आदळत असे, परी वज्र शरीरी मारुती, वज्र प्रहारे पडला क्षिती, मूर्छा दाटून हृदयापती, विगतगती पडलासे, यावरी स्पर्श करी झगटी, लिप्त केला मही पाठी, त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी, जाऊन या संचरले, त्यावरी नागास्त्र नागपती, सहस्त्रफणी प्रत्यक्ष मूर्ती, उदय पावता पद हस्ती, गुंडाळुनिया बैसला, चतुर्थास्त्राचे पडदा वेष्टन, मग का सावीस होतसे वायुनंदन, अति तळमळे उदया कारण, परी तेजास्त्र उठो निधी, घडोघडी मूर्छा येता, नेत्र भोवंडी वांती देता, त्यावरी विखार वेष्टिता, तेने होत कासाविसी, मोहनास्त्राचा अति प्रसर, मोहनी घेतले सकळ शरीर, मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना, ऐसा निचेष्टित महीभरती, पडला असे मारुती, एक प्रहर लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे, नेत्र झाले श्वेतवर्णी, मुखे लोटले आ रक्त पाणी, ते लोटले सकळ आवनी, भिजुनी लोटत असे, ऐसा समय तया होता, मग विचार करी आपल्या चित्ता, ऐशिया संकटे प्राण आता वाचत नाही सहसाही, तरी माझा काळ आला, आता स्मरावे श्रीरामाला, ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते, हे दयार्णव कुळभूषणा, सीतापते रघुनंदना, दशग्रीवांतका भक्त दुःखमोचना, धाव पाव वेगेशी, हे करुणानिधे ताटिकांतका, मुनी मनोरंजना रघुकुळ टिळका, अयोध्याधीशा प्रतापारका, धाव पाव वेगेशी, हे शिवमानस रंजना, चापधारका तापहरणा, शरयुतीर विहारा आनंद सदना, धाववा वेगेशी, हे श्रीरामा श्याम तनुधारका, एक वचने व्रतदायका, एक पत्नी बाणनायका, धाववा वेगेशी, हे पंकज नेत्रा कोमलगात्रा, विभीषण प्रिया कोमलपात्रा, परम प्रिय कपी कुळगोत्रा, धाववा वेगेशी, हे किष्किंधाधीप वाली निर्दलना, भक्त प्रिय करा भयमोचना, विदेहजा माता जगपाळना, धाव पाव वेगेशी, हे विश्वामित्र मख सिद्धिकारका,
खरदूषणादी दैत्यांतका जलधी जलपाषाण तारका धाव वेगेसी हे अहि मही दानव हारिता शतमुख खंडी वैदेही रता मंगळधारणा कुशवंता धाव वेगेसी हे अर्णव विहारा मारीच दमना जटायु प्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेसी हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळ ध्वज कीर्तिका धारू नैसे असून संकट पारू सुख शैनी निजलाससी तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे मही लागे शरणागत तू म्हणवितोसी ऐशी स्तुती वागुत्तर करिता ती वायुकुमर ते वाग्बाण श्रवणद्वार रिगते झाले रामाचे जाणून परम संकट मात धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहुनी अत्यंत परमचित्ती कळवळला की एकांत पाडसा वाचुनी हरिणी हिंडे सैरा बैरा राणी कन्याये मोक्षदानी हृदया माझी कळवळला जैसी वत्सा लागी गाय काननी हंबरडा फोडी मोहे त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला जगा बेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडी प्राण कन्याये रघुनंदन हृदया माझी कळवळला किंवा बाळमातेची जुकार होता आरंभळती ती उभयता कन्याये भक्त निशक्त होता हृदया माझी कळवळला मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो सकळ होऊनी भक्तजन आहा आहा म्हणतसे मग ताप निवारण छाप करी शर संजून बाप गैवारी पाक शासनास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाला सहस्त्र नेत्र वज्रास्त्र कवळोनी पवित्र जाता झाला अमरपुरी यावरी विभक्तास्त्र जलपून स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्त्र नयन हस्तपती गुंडाळला तयासाठी क्षीरादिवासी लक्ष्मी नारायण वेगेसी ते प्रत्यक्ष स्वरूपे उरगेसी पाहता वैनते झालासी नमुनी म्हणे हा अनंता तू प्रिय अससी माझे चित्ता याची नीती वायुसुता संबोखित आहेसी तरी आता मम सखया मुक्त अंजनी हृदया ऐसे ऐकून आराधिया मोहब्दी उंचंबळला मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले अस्त्रमोहन प्रत्यक्ष विष्णू होऊन या असो नागास्त्री उरगपती प्रेमेन मुनी अब्धिजापती जाता झाला स्वस्थानापती मही धारण करावया येरीकडे अंजनी नंदन साबद होऊनी बैसला जाण हृदय आठवूनी रामगुण स्वस्थ झाला ती भवा दृष्टी करिता चहूकडे तो रामस्वामी देखिला पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया वंदुनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेधले अस्त्राती दुर्गम देखिले नाही कधी हो अस्त्र नवे हे परम काळ महाप्रलयीचे उतरले सबळ माझी माझा अंतकाळ उडाविला होता महाराजा परी तू माझी माय सधन लगबगिने आली सदाऊन म्हणून वाचला माझा प्राण प्रलयास्त्रा माझारी तरी तुझी औकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐसे वदोनी वागुत्तरा चरणावरी लोळतसे अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदय धरला मारुती म्हणे तुझ्यासाठी बाया क्षिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझ कारण तरी असो तव शत्रू कोण वेगे वद मम वत्सा येरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट सोजा शत्रू येथे कवण माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळे क्षत्रिय नसे कोणी बळी तरी नाथपंथी अस्त्रफळी मिळवी तसे महाराजा तरी महाराजा नवांतील आला असेल प्रतापदायक तयाचा प्रताप जो अर्थ ऐसे अजिंक्य सर्वांशी ऐसे ऐकून मारुती वचन म्हणे रामनाथपंथी भक्त जाण तयासी रळी हे वायुनंदन करू नये सहसाही ते भक्त माझे आवडते असती
तयासी रळीन करी मारुती आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञा ऐशी नीती रघुवीर अंजनी सुता बोलून उत्तर हृदयात पाहे जनक जाबर नाथ कोणता नवांकिनी तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरक्ष सुता मग मारुती से म्हणे ओ प्रतापवंता गोरक्षनाथ असे हा असे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण यावपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून एक योजन तेने रचुनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन स्त्री राज्यात जाते झाले तया नाथाची घेता भेटी एक अर्थ आहे आमुचे पोटी तो साधुनी घेईन त्यात शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे ओ अर्थ कोण गो माते तरी करी निवेदन मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलासे मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्ष जाता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा तरी त्याशी अमृतवाणी बोलून गोवावा दृढ चरणी मग तो गोरक्ष महिंद्रा लागुनी नेणार नाही कदाही ऐसा विचार सुचवे रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वावयार्थ चाल गोरक्षा भेटावया युक्ती प्रयुक्ती बोलून वचन परमादरे तोषवून इतुका अर्थ घेऊ मागून तुझसाठी कपिंद्रा ऐसे वदुनी रघुनाथ मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता चिनापट्टण ग्रामा पोचले तव त्या ग्रामी सुखशयनी पौरले होते सुखपणी स्वस्वरूपी अंतःकरणी हेलावतसे ब्रह्मांड येरीकडे रघुनाथ आणि कदिते अंजनी सूत ग्रामानिकट येतात परीत स्वरूपाते पालटती शुद्ध करुणी याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करता गौरनंदन तया ठाई पालटरे तव तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंशघन सद्गुरुनाथ प्रेमच्छंदे झुल्लतसे जैसा जळा माझी मीन तळपता आहे स्वच्छंदे करून कन्याय गोरक्षनंदन गुरुभजनी डोलतसे तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून बंदिला नाथ निकट जाऊनी बैसले बोलती बैसताची वचन आम्ही शरशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी असता योगिया माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्त पूर्णपणे मिरविसी महाराजा धैर्याब्धीचे बुद्धिजळ मिरविसी विवेक पात्री सबळ परघात तो वडवानळ शांतोदरी साठविसी मित्र शत्रू द्वितीय तटी सदैव कृपा सरितेचा पूरलोटी क्षेमालिंगन अर्थी भेटी वर्तवीसी महाराजा तरी सच्चिदानंद तेजाकारू ही वहनादी चराचरू एक पाहणे जंगमादरू दटाविसी महाराजा तू ऐसा औदार्य दाता अपूर्व मिरविसी धनवंता तरी महाराजा मुचा अर्था साधिला तो पूर्विका गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा पूर्ण कामना वेधली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणे मिरवावे येरू म्हणती जी योगशीला वरद पात्री ओपू बोला मग आमुची सरिता विपुला आनंद जयी दाटेल तरी महाश देऊनी आता तोषवी कामुचे चित्ता भाष्य दिधल्यावरी अर्था दर्शवू तू ते महाराजा ऐशी ऐकोनी तयांची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणी की इतुक्या गौप्य मेदिनी कोण आहे मजपाशी शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा घोंगडी पात्र भोपळा संपदा एवढी अम्मापाशी विराजे या विरहित आणि दुसरा अर्थ न राहिली आमुच्या आश्रा परी याने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना या परी आणिक विचार चित्ती ही अवसर लोटला मध्यरात्री त्यात ही स्त्री देशाप्रती पुरुषाला हे कैसे तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती शुक्र की वरुण गभस्ती वाचस्पती पातला की मंगळ किंवा वीरींची सुंदर की गण किंवा गंधर्व साचार की यक्ष वृक्ष अश्विनी कुमार की तपोलोकादी पातले नात्री भावयागमन मानमानसे ही साधन तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नसेची
ऐसे भासुनी दृढ चित्तात आणि विचारे हृदयात कवन कामना आहे याते शोध करू याचा म्हणून अंतरदृष्टी अंतःकरणी करुणी विचार शोधी मुनी परी काही एक अर्थ तो तरणी आश्रयाती लागेना मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास ती तुके भिन्न करून यास मागेल त्याची आदरू ऐसा विचार करून म्हणी बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे महाराजा भूदेव तरणी तुम्ही सहसा होती काय प्राप्ती दुजवरा चालून येईल येथवरा काळकृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजती प्रतापार्क वायुकुमर ते रश्मी तसे भुभुक्कार त्यावरी प्रेरल्या वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी ऐशिया संकटी भूदेवराया कोण रेवाण येईल उपाया शिवहला ते प्राशिलिया वाचेल ऐसे वाटेना की दहन आकाशी कवळिता येथे पतंग मिरवी आपुली वीर्यता की मशक मेरुते वाहुनी तुली वरता जात थिल्लरी बुडवावया तेवी तेथे यावया कारण कदा न पावे मनुष्यागमन तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा ऐसे बोलूनी माथा चरणी ठेविता झाला सलीलपणी मग ऐकमेकाथे विलोकोनी हास्यवदन कविताती या उपरी बोले रघुनंदन आता याते ठेवणे भिन्न हे योग्य माते नये दिसून स्वपंकजा दाबावया ऐसे वदता रघुपती मान तुकाबी प्राज्ञमूर्ती मग प्रकट करूनी स्वरूप प्राप्ती नाथ हृदय कवळीला म्हणे वत्सा ऐक वचन कामे वेधला वायुनंदन की मच्छिंद्र यती लागून नेऊन स्वदेशी मैना की नृपदारा परम आचरली तपाचारा वचने गोगुनी वायुकुमरा नाथ मच्छिंद्रा ते मागितले तरी यशाची उभवूनी कोटी प्रेरिला हे मच्छिंद्र जेठी तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणे मिरवला या विरहित मागणे तुझशी काही नाही तपोराशी तरी तू जावनी तया भेटीशी श्रीनाथाशी नेऊ नको ऐसे ऐकुनी लाघवी वचन बोलता झाला गौरी नंदन हे महाराजा प्रज्ञावान सत्य वचन बोलतसा तरी पहाजी प्रज्ञावान राशी आम्ही म्हणवितो योगाभ्यासी तरी ते अनुचित कर्म ब्रह्मासी प्रपंच करू साजिरा तरी तुके काम करूनी भिन्न मागाल तरी देईल प्राण प्रिया देशी मच्छिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही भूवरी आकाशा अवघे पडो मेरू मांदारा उलथोनी पडो की अवघी मही रसातही बुडो परी मी न ठेवी गुरुवर्या यावरी बोले रघुनंदन तुके आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे पितरान कारण घडून आल्या घडेना तरी शांती मानदार रघुनंदन हस्तकी धरला वायुनंदन म्हणे वा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय ऐसे बोलता गौरनंदन मारुतीशी क्रोध आला दारुण रामासी म्हणे करील कंदन शब्द भ्रष्टाताची तरी तुका अनर्थ कासयासाठी लघु कार्याती आटाटी तुझे या वचनाची वागवटी फिटून गेली महाराजा आता प्रारब्ध योग कैसा घडून येईल तयाच्या हलेशा परी त्या आपुल्या भाषा सत्य करून शेवट रविले ऐसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षा हृदय धरून रघुन चालिला गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराजा अस्त्रे चावटी तू ते केले असे पोटी क्षेमाब्जीत साठविला ऐसे विनवणी वाणी रसाळ बोळविता प्रतापशीळ सा दशरथ बाळ स्वस्थानी पातला या उपरी पुढले अध्यायी कथन शृंग मुकुट पाहिल वायुनंदन मैनाकने राज्य भाषण गुरु सूचना करील तो ती कथा परमसुधारस सुंदर श्रोत्यांशी सांगेल धुंडीकुमर नरहरी वंशी संत किंकर मालुवरी विराजला स्वस्ती स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमागार सदा पुरीसोत भाविक चतुर 19 गूढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीनाथ भक्तिसार 19 समाप्त।